तर आज बनवणार आहे मी शेजवान फ्राईड राईस. त्यासाठी मी सिमला, गाजर, फरसबी, कांदा, मिरची सगळ्या भाज्या व्यवस्थित कट करून घेतल्या आणि एकीकडे कुकरला भात लावला. कुकरच्या 3 शिट्या झाल्यानंतर कुकर उघडला आणि तो भात बाहेर काढला. थंड होण्यासाठी, सुट्टा होण्यासाठी ठेवून दिला. मग एकीकडे कढई तापत ठेवली, तेल टाकलं, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि सगळ्या भाज्या एकत्र टाकल्या आणि मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतल्या. थोड्या जास्तच वेळ परतल्या कारण की त्या थोड्या शिजाव्या म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस टाकला. थोडा जास्तच टाकला, थोडा तिखटपणा यावा म्हणून. आणि परत मी त्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकला, जो मला अजिबात आवडत नाही. पण काय करणार, फ्राईड राईसमध्ये फ्लेवर यावा म्हणून तो टाकावा लागतो. आणि मग नंतर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला, जो मला भयंकर आवडतो. आणि त्याच्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकलं आणि मग थंड झालेला भात, जो सुट्टा इतका काही झाला नाही पण जेवढा झाला तेवढा मी तो टाकला. आणि मग नंतर भाज्या आणि भात एकत्र मिक्स करून घेतलं. छान तो करपू नये याची काळजी घेत मी तो सतत परतत होते. आणि तुम्ही बघू शकता कसला छान दिसतोय. म्हणजे जितका छान दिसतोय ना तितकाच तो चवीला सुद्धा अप्रतिम झाला होता.